हे गजानन मंडळी, गजानन महाराजची कृपा तुमच्यावर हमेशा अशीच असू दे आणि तुमच्या जीवनात हमेशा चांगल्या चांगल्या वस्तूही घडू दे। आज पहा किती ऊन पडलेलं आहे, चांगलं वातावरण आहे आजचं। आज ऊन वगैरे मस्त पडलेलं आहे, तर म्हटलं चला दोन मुलींच्या ह्या वेण्या वगैरे घालून देऊ। तशाच घुमतात त्या, त्यांना वेण्या घाला की काय करावं काहीच समजत नाही। तर मग म्हटलं चल म्हटलं ज्यादा नट्ट्या पट्ट्यावाली नाही घालून देत बाई, मला लय जिवार येते काय करायचं म्हटलं की। माणसाच्या मागं किती कामं असतात पहिलेच, आणि मग त्यांना काय तशी तिची मम्मी त्यांना घालून देते व्यवस्थित चांगल्या वेण्या। मग मी बघा अशा प्रकारे साधीसुधी तिला वेणी घातली। हिची बघून मग ती लहानी, तुम्हाला तर माहीतच आहे, जो रिया तू खाएगी मेरे को वही चीज़ लाना, जो रिया कपडे पहनेगी मेरे को वही कपडे चाहिए। फक्त ते कपडेच तिला मापाचे, तिच्या अंगात तिच्या मापाचे भेटत नाही म्हणून त्याच्यासाठी ती जरा हे असते। नाहीतर रिया तुम्हाला ह्या गोष्टी नक्की खोट्या वाटत असणार, पण तुम्ही बघसाल कधी तिला दुकानात कधी पाठवलं ना, तर ही लगेच म्हणती रिया तू जो लाएगी वही मुझे ही लाना। जशी रिया करते ना तशीच ही करत असती धानी। धानीच्या डोक्यात पण इतका गुत्ता होता, तिची तब्येत खराब होती ना, मग म्हणून ती झोपूनच राहत होती। आता काय वातावरण पाणी पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळे लेकरं फार बिमार पडत आहे, आपण बी बिमार पडत आहे। सध्या फिवरचं वातावरणच आहे सगळीकडे। तिला पण मग मी तिच्यासारखीच वेणी घातली। तिचे केस फार पतले आहे, आणि टमाटरवाला आला तर म्हटलं काय भाजीला घेऊ, काय भाजी काय करायची काहीच समजत नाही, तर म्हटलं टमाटरच घेते आता, जरा चांगले तरी या लागले टमाटे। नाही तर मधामध्ये असे टमाटे आले होते की मी तुम्हाला काय सांगू। ते काका हसत होते, आम्ही व्हिडिओ बनवत होतो ना, तर ते हसत होत्या। गल्लीतल्या आजूबाजूच्या 2-3 बाया पण हसत होत्या। त्या म्हणत होत्या हे काय, म्हटलं हे नवीन काम, म्हटलं मी ब्लॉग बनवत असते यूट्यूबवर, तुम्ही लोक मला सबस्क्राईब करा। आणि बघा मी असे सबस्क्रायबर विकत घेतले की म्हटलं बघा, त्या हसतच होत्या। जाऊस तर येताना जाताना आरतीने माझा व्हिडिओ काढला ना, तर त्या हसत होत्या। रिया बिचारी झाडून काढत होती घरातली, संध्याकाळची झाडून तीच काढत असते घरामध्ये। कसं लहान लेकरू आहे, पण तरी त्यांना थोडे थोडे आपण कामं शिकवले ना, मग त्यांचं काय घरामध्ये मन लागते, चित लागते। पोरीची जाते, आम्ही तर लहानपणापासूनच किती कामं करायचो आमच्या घरी। आम्ही लहान असताना मी स्वयंपाक वगैरे करायची आणि आरती धुणं भांडी वगैरे सांभाळून घ्यायची। बाहेरचं झाडत होते, सर्दी पण मला पण खूप आहे, पण काय करू। ह्या बाया इतक्या हसत होत्या की झाडूचा बी व्हिडिओ काढते मला, म्हणजे व्हिडिओ काढ। मग नंतर घरात आली, हातपाय तोंड वगैरे धुवून घेतले। संध्याकाळचे 7:30 वाजत होते। म्हटलं कणकीचे मोदक बनवू आपण। आज मी कणकीचे मोदक बनत आहे। ह्या मोदकामध्ये मी काहीच नाही टाकली, फक्त साखर आणि खोबरं पिठी आणि तुपामध्ये तळून घेतली मी। अशा प्रकारे हे मोदक बनवलेले आहे। आणि स्वयंपाकाची तयारी, आज मला स्वयंपाकाला लेच उशीर झाला होता, 10 वाजले होते स्वयंपाक करायला। कारण की आम्ही ह्या मंदिराची आरती, आमच्या गल्लीत बी जो गणपती बसलेला आहे तिथं आरती वगैरे, आणि आज तिथं कार्यक्रम बी आहे डान्सचा, तर मग तो डान्स बी आम्हाला बघायचा होता। कार्यक्रम तर रात्रीच चालू होतो, उघड होती ना, त्याच्यामुळे त्यांना पण करायला थोडा मोका भेटला। पाण्या पावसाने तर काही सण नाही, काही सूद नाही, काहीच समजत नाही आपल्याला की सण आला की गेला, तर बस घरातल्या घरात राहा। आज मला स्वयंपाक करायला इतका उशीर झाला ना, मी तुम्हाला काय सांगू। 10:30 वाजले, 10:30 वाजता शूट व्हावं लागली स्वयंपाकाची। गणपती बसले, मग इकडं तिकडं जायला, गणपती बघायला गेलो, इकडं गेलो तिकडं गेलो। पण कणिक घाई गडबडीचं काम हमेशा कधी भी बिगड़ते, घाई गडबडीचं काम। कणिक इतका पतलं मोड़ला ना, बताओ अप्पू, बताओ कणिक को, आटे को बताओ, देखो आटा लगा लगा के देख रही हूँ मैं, इतना पतला गूंदा ना आरती ने आटा कि मैं क्या बताऊं। रोटी तक नहीं बन रही मेरे से। बाहर का कितना भी खा लो, कुछ भी खा लो, फिर भी पेट भी नहीं भरता और मन भी नहीं भरता बाहर के खाने से। हसत होते ते म्हणत होते अच्छा नई फॅमिली बन गई है यूट्यूब फॅमिली। आणि म्हणती कशी पण व्हिडिओ काढती, कशा भी अवतारामध्ये काढती। मी म्हटलं कुछ नहीं होता, ऐसा ही दिखाना पड़ता रियालिटी। आपल्याजवळ काय नवीन कपडे आहे का, आपण रोज नवीन दुकानातून घेऊन येऊन रोज बनवू व्हिडिओ। जे आपण रोज घरी घालतो त्याच्यावरच बनवू।
रात्री 11 वाजता कार्यक्रम चालू झाला हा. बघा किती पाऊस चालू झाला बाहेर. ह्या वर्षी थांबणार की नाही पाऊस. मला सिलाई सुद्धा करायची आहे. सर्व मी बंद करून ठेवलेलं आहे. घरात कशी जागा नाही पुरत ना, त्याच्यामुळं मी घरामध्ये बसून नाही करत. छोटस तर रूम आहे माझं वालं. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट्स करा आणि शेअर करा. चला भेटू मग नंतरच्या ब्लॉगमध्ये.